मॅडम. नमस्कार सर्वांना. ज्ञानबोध कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण शाश्वत सत्याचा शोध हे पुस्तक सेलेस्टाईन प्रोफेसी याचे 5 भाग बघितलेले आहे. 5वा भाग चालू आहे आपला. तर याच्यामध्ये आपले मानवी उन्नतीबद्दलचा जो काही मार्ग आहे किंवा आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी काय काय गरजेचं आहे किंवा आपण काय प्रॅक्टिसेस केले पाहिजेत याबद्दल ह्याच्यामध्ये खूपच डीप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काल आपण बघितलेलं आहे की जो जेम्स नावाचा आपला नायक आहे, जे कॅरेक्टर आहे, त्याच्याबद्दल सगळी ही स्टोरी दिलेली आहे. तर त्याला आत्मसाक्षात्कार होतो अँडीज पर्वतामध्ये. ते जेव्हा तिथं भटकत असतात त्यावेळेला त्यांच्या मागं पोलीस लागतात आणि त्या म्हणजे कुठलाही प्रसंग आयुष्यातला जो कठीण असतो त्याच्यानंतरची जी शांतता असते ती आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडं ओढून नेते असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता ज्या वेळेला तो या पोलिसांपासून पुढं म्हणजे अ, वाचून पळत होता, पूर्ण त्या रांगांमध्ये फिरत होता, त्याला जेवायला काही नव्हतं, काही म्हणजे खायला वगैरे काही नव्हतं, तरी सुद्धा त्याची ती आध्यात्मिक दृष्टी जी आहे ती विकसित झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचं ध्यान लागून त्याला त्या निसर्गरम्य ठिकाणी साक्षात्कार झालेला आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं आहे की पूर्ण ही सृष्टी जी आहे ती माझ्याच शरीराचा एक भाग झाला होता. आणि त्याच्यानंतर तो तिथून खाली उतरून रोडला वगैरे जातो. तोपर्यंत त्याला काही भानच नसतं. तो नुसती झाडं वगैरे बघत असतो. तो पूर्ण त्या अ, साक्षात्काराच्या त्या ह्याच्यातच असतो, अनुभवामध्ये किंवा त्या ट्रान्समध्येच असतो. त्याला लक्षात येत नाही की आपण कुठं चाललोय, काय करतोय वगैरे. नंतर तो मेन रोडला आल्यानंतर मग तो झुडपांमध्ये वगैरे लपून बसतो. मग त्याला लक्षात येतं की आपल्या मागं पोलीस पोलीस वगैरे होते. आणि मग त्याला तिथं एक फादर भेटतात आणि ते फादर त्याला, त्यांचं नाव आहे सँचेज. त्यांनी एक आश्रम स्थापन केलेला आहे. तर स्पेनचे एक धर्मगुरू त्यांनी जो आश्रम स्थापन केलेला आहे तो आश्रम ते पुढे चालवत आहेत. आणि असेच ध्यानधारणा वगैरे किंवा माइंडफुलनेस जी लाईफस्टाईल आहे ते सगळं ते तिथल्या लोकांना शिकवत असतात. मग अगदी जेवण्यापासून आपण कसं राहिलं पाहिजे, कशी झोप घेतली पाहिजे, कसं निसर्गामध्ये सारखं जाऊन बसलं पाहिजे, ऊर्जा घेतली पाहिजे, दिली पाहिजे, हे सगळे प्रॅक्टिसेस ते तिथल्या लोकांना शिकवत असतात. असं त्यांचा आश्रम चालू असतो. मग हे फादर सँचेस त्याला भेटतात. तेव्हा ते त्याला तिथं थोडा धीर देतात की तुला मी म्हणजे आमच्या आश्रमामध्ये काही धोका नाहीये, तू आमच्या बरोबर चल म्हणून. मग तिथं त्याला हस्तलिखिताचा 5वा भाग मिळतो. तर आता पहिले 4 पुढं आहेत सगळे एकत्रच. तर सँचेस त्याला ज्या वेळेला तो त्या फादरांबरोबर बोलत असतो, त्यावेळेला तो सांगतो की मी त्या पोलिसांच्या तावडीतून जेव्हा सुटलो, जेव्हा मला लक्षात आलं की ते आसपास नाहीयेत, त्यावेळेला जे काही समाधान होतं माझ्या मनामध्ये की आता आपण सुटकेचा निश्वास सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला ती आनंदी स्थिती प्राप्त झाली आणि तो निसर्गाशी एकरूप झालाय. तो वर्णन करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की किती सुंदर अवस्था होती ती. आनंदी स्थितीत आता तो सांगतोय की आनंदी स्थितीत मी सभोवतालच्या निसर्गाशी एकरूप झालो होतो. भीतीचा लवलेशही न राहता माझा आत्मविश्वास दुणावला होता. जराही थकवा जाणवला. म्हणजे त्याला इतका उत्साह होता की त्याला कळतच नव्हतं. तो 2 दिवस तिथं असतो. पूर्ण म्हणजे फिरत असतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याला काही नंतर कळत नाही की तहान लागले, भूक लागली. या सगळ्या ज्या
शरीराशी रिलेटेड ज्या हे आहेत, गरजा आहेत, ते त्याला काहीही जाणवत नव्हतं. त्याला अतिशय आनंदाची स्थिती प्राप्त झालेली होती. नंतर ते सांगतात, ते त्याला आश्रमामध्ये घेऊन जातात व त्याला सगळं सांगतात आणि एक-एक गोष्ट समजावून सांगतात, की हे का होतं? ऊर्जा म्हणजे नक्की काय? तुला नक्की कुठला अनुभव आला? मग त्यावेळेला भावना काय होती? मग ते सगळं त्याला समजावून सांगतात. आता इथं सांगतात, की एकमेकांची ऊर्जा मिळवण्याच्या स्पर्धेत आपण प्रत्येक जण गुरफटून गेलो आहे. जेव्हा आपण आपलं मत दुसऱ्यावर लादतो व दुसऱ्या नाखुशीने का होईना पण संमती दर्शवतो, तेव्हा आपल्याकडे त्याची ऊर्जा खेचली जाते. म्हणजे कोणीही संमती दिली किंवा आपल्याला अ, निर्णय घ्यायचा जर आपल्याला निर्णय घेण्यासाठी जर अधिकार दिला कोणी, तर त्या माणसाची ऊर्जा आपल्याला मिळत असते. हे चौथा भाग आहे. तर आता 5वा भाग काय आहे? पूर्वापार ज्याला आपण अद्भुत जाणीव म्हणजे जी काही त्याला जी जाणीव झालेली आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ती जाणीव त्याला अद्भुत जाणीव म्हटलेलं आहे. अद्भुत जाणीव असं म्हणतो, त्यावर या भागाने नव्याने प्रकाश टाकलाय. जो 5वा भाग जो आहे, 5वं इन्साईट आहे. या भागानुसार अनेक धर्मातील काही मोजक्या व्यक्तींना कडक तपश्चर्येनंतर जी शुद्ध जाणीवांची अवस्था प्राप्त झाली होती, ती अवस्था प्राप्त होणे खरोखर शक्य आहे. म्हणजे हे सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं. पण ती प्रगत अवस्था काही लोकांच्याच बाबतीत पूर्वी होत होती, पण आता तशी ऊर्जा राहिलेली नव्हती. तर 20व्या शतकाच्या शेवटी या सगळ्याचा प्रसार होईल असं त्यांनी सांगितलं. त्या लिखाणामध्ये लिहिलेलं आहे मॅन्युस्क्रिप्टमध्ये. जरी बरेच जणांसारखी ही अवस्था चर्चा व वादविवाद करण्यास योग्य अशी बौद्धिक कल्पना असली तरी अनुभवातून सत्य जाणणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. म्हणजे अशी जी काही अनुभूती आली पाहिजे प्रत्येकाला. ही अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी करत राहील आणि त्या अनुभवातून सत्य जाणणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. खूप सारे लोकं हे सत्य जाणण्यासाठी उत्सुक असतील आणि ते त्याच्यासाठी प्रॅक्टिसेस करतील. अशा व्यक्तींना आयुष्यात अधूनमधून अद्भुत जाणीवांचे ओझरतं दर्शन होईल. म्हणजे जे आपण ध्यानामध्ये वगैरे बघतो, की आपण जे विचार करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. म्हणजे आपण किती व्यवस्थित या अ, मार्गावर चाललेलो आहे हे आपल्याला दिसून येतं. हा अनुभव घेत असता विश्वातील अमर्याद ऊर्जेचा स्रोत उपलब्ध होईल. आता आपण करतोच आहे सगळं. जे काही आपण हृदयध्यानामध्ये वगैरे इच्छा करतो त्या आपल्या पूर्ण होतात. म्हणजेच ती अमर्याद ऊर्जा जी आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती आपल्याला मदत करते आहे. त्यामुळे मानवी ऊर्जेची गरज संपुष्टात येऊन जगातील वाद, संघर्ष मिटतील. हे खरं उद्दिष्ट आहे, की पूर्ण मानवजातीचा जर विकास करायचा असेल, तर त्याच्यामधले वाद-विवाद कमी केले पाहिजे, एकत्वानं राहिलं पाहिजे, एकजूट व्हायला पाहिजे आणि तो जो काही समूह तयार होईल, आता आपले छोटे-छोटे समूह आहेत, ध्यानधारणा वगैरे करतात किंवा काही. पण हे सगळ्यांच्या बाबतीत जेव्हा होईल, तेव्हा सगळेजणच एकमेकांना सांभाळून समजून घेतील आणि त्या जगातील पूर्ण वाद, संघर्षच मिटून जातील. आता इथं काय सांगितलंय, त्याच्यानंतर तो तो सांगतो, की हे सगळं बरोबर आहे, पण मला जी अवस्था प्राप्त झाली होती, ती आता मला आता त्याची जाणीव होतच नाहीये. जरी मी त्याचा अनुभव घेतला, तरी मला आता तसं वाटत नाहीये. तर ते त्याचं कारण सांगतायत. म्हणजे हे आपण पण आयुष्यामध्ये अनुभवतोय. काय? तू घाबरलास. म्हणजे त्याला साहजिकच पोलिसांची भीती आहे. गोळीबार झाला, त्याच्याबरोबरची लोकं मेलेली आहेत. काहींना पकडून नेलेलं आहे. त्यामुळं तो इतका घाबरलाय, की जीवावर त्याला बेतलेला असल्यामुळं तो घाबरलाय. मग ही जी भीती जी आहे, ती मग कुठलीही असो. आता आपण सामान्य आयुष्यामध्ये बघतो, नोकरी जाण्याची भीती आहे, काही होण्याची भीती आहे, असं काही पण असेल. तर ह्या भीतीमुळं आपल्याला
जी काही प्रगत अवस्था झालेली आहे, त्या अनुभवापर्यंत म्हणजे ते अनुभव सुद्धा लक्षात राहत नाही दैनंदिन जीवनामध्ये. म्हणून मॅडम सांगतात, की आपण लिखाण, मनन, चिंतन, वाचन सगळं केलं पाहिजे. का केलं पाहिजे? तर आपण त्या स्पंदनांमध्ये राहायचंय. आपल्या पूर्ण वेगळं असतं. जे सामान्य आयुष्य असतं एक गृहिणी म्हणून किंवा काही आपण जॉब करत असू किंवा काही असू आणि एक ध्यानी म्हणून ह्या 2 ह्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. तरच आपण जी आपल्याला ध्यानामध्ये वगैरे किंवा हे सगळं वाचन, मनन, चिंतन करून जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा आपल्यामध्ये साठून राहणार आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुन्हा ते हे प्रॅक्टिसेस करू, त्यावेळेला पुन्हा आपली ऊर्जा अजून उंचावणार आहे. आता इथे त्याला खूप छान सकस साधंसं जेवण मिळतं, छान सुंदर झोप येते. आता तिथं एक विषय चाललेला आहे, की वनस्पती किती आवश्यक आहेत आणि त्या ऊर्जावान असणं किती आवश्यक आहे. अन्न हा ऊर्जा मिळवण्याचा पहिला मार्ग आहे. म्हणजे आपण म्हणतोच, की अन्न अन्न तसं मन. बरोबर आहे. तर अन्नात असलेली ऊर्जा पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी अन्नाचा आदर करायला हवा. बरोबर? आपण जी प्रार्थना वगैरे करतो, ती किती महत्वाची आहे. त्याला ग्रॅटिट्यूड दिले पाहिजे. काही मंत्र वगैरे बोलले पाहिजेत. कारण त्या अन्नाची स्पंदनं सगळ्यात महत्वाची असतात. अन्नाचा आस्वाद घेता आला पाहिजे. ते चवीने मनापासून आवडून खाल्लं पाहिजे. म्हणजे आपल्याला आवड आली त्याच्यामध्ये अ, मनापासून खायला पाहिजे. जास्ती वेळ चावून वगैरे असं खाल्लं पाहिजे. लक्ष देऊन खाल्लं पाहिजे. कुठली चव येते, काय त्यासाठी जेवणापूर्वी प्रार्थना केली जाते. ही फक्त आभार मानण्यासाठी नसून त्यातून पवित्र वातावरण निर्माण होते आणि अन्नातील ऊर्जा शरीरात ग्रहण केली जाते. बघा, आपण जसं अन्न ज्या पद्धतीने खातो, ज्या पद्धतीने बनवतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्याच आहेत आधी. आभारांच्या पलीकडे जाऊन अन्नाचा आदर व स्तुती करणे हा हेतू नसून त्यामुळे अन्नातून जास्तीत जास्त ऊर्जा मिळवता येते, असं इथं सांगितलेलं आहे. आता अशा प्रकारे अन्नसेवन करणे ही फक्त सुरुवात आहे. या पद्धतीने हळूहळू स्वतःची ऊर्जा वाढवल्यावर आपण सर्व गोष्टीतील ऊर्जाबाबत जास्त संवेदनशील होतो आणि ऊर्जेचे इतर स्रोत उपलब्ध होऊन अन्नाची तितकीशी गरज भासत नाही. आता आपण बघितलेलं आहे, ज्यांनी ते सूर्यसाधना वगैरे करत आहेत, त्यांना भूक कमी झालेली आहे. जे ध्यानधारणा करतात त्यांची सुद्धा भूक, चवी, खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. आपण बघितलेलं आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे. ही ऊर्जा प्रत्येक गोष्टीनुरूप वेगवेगळी असते. आपण बघितलेलं आहे, काही निगेटिव्ह ऊर्जा असतात, काही पॉझिटिव्ह असतात. आपल्या आजूबाजूला या गोष्टी असतात आणि त्या तशाच ऊर्जा आपल्याला देत असतात. म्हणून काही गोष्टीतून आपल्याला जास्त ऊर्जा उपलब्ध होते, तर काही गोष्टीतून कमी. आपण त्या गोष्टीतील ऊर्जेशी किती अनुरूप आहोत यावर ते अवलंबून असते. म्हणजे आपण त्याच्या सानिध्यात किती आहे किंवा किंवा आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू शकतो, की आपण त्या आता हा माझं पेन्सिल आहे, तर ह्याच्यामध्ये मी ऊर्जा कशी ठेवलेली आहे, मला काय वाटतं ह्याच्याबद्दल. तर तीच ऊर्जा ते मला माघारी देणार आहे. म्हणजे आपण काय-काय स्टोअर कुठल्या-कुठल्या वस्तूमध्ये ठेवलेलं आहे, ती ऊर्जा आपल्याला तीच पुन्हा परत देत असते. ऊर्जेची वलय पाहण्यासाठी जसं सौंदर्य दृष्टीचा वापर करत खुलेपणाने ऊर्जेशी अनुसंधान साधायचं असतं, तीच भावना अधिकाधिक दृढ करत आपण ऊर्जेने भरून गेलो आहोत अशी जाणीव जागृत करायची. तर काय करायचं आपल्याला? तर म्हणजे आपण निसर्ग सौंदर्य वगैरे सौंदर्य दृष्टी जेव्हा आपण निसर्गामध्ये गेल्यावर किंवा इतर कुठल्याही गोष्टी, की ही वस्तू किती छान आहे, किती सुंदर आहे. तर त्याला ग्रॅटिट्यूड देतो आपण. किती माझ्यासाठी किती उपयोगी आहे वगैरे. अशा जेव्हा प्रॅक्टिसेस करतो, तेव्हा ते ऊर्जेशी आपलं डायरेक्ट अनुसंधान म्हणजे कनेक्शन स्थापन होतं.
खुलेपणाने ऊर्जेशी अनुसंधान हे महत्वाचं आहे. खुलेपणाने म्हणजे काय? तर कुठलीही शंका, कुशंका मनामध्ये नाही पाहिजे. पूर्ण श्रद्धेने मी ऊर्जा घेते किंवा देते एवढंच लक्षात घ्यायचं. आता याच्यावर तर बरंच काही बोलून झालेलं आहे आपलं आपल्या ग्रुपमध्ये. तीच भावना अधिकाधिक दृढ करत आपण ऊर्जेने भरून गेलं पाहिजे. म्हणजे काय की मनापासून त्या कुठलीही गोष्ट करतोय किंवा कुठलीही वस्तू आपण पकडलेली आहे, घेतलेली आहे, त्याच्याबद्दल आपण अ, ऊर्जा आपण त्याला देतोय, कशी देतोय, ते सगळं बघूनच आपण अ, ऊर्जा स्टोअर करू शकतो. आता त्यावेळेला त्याला कसं वाटत होतं? हलकं-फुलकं एकदम शरीर झालं होतं. पूर्ण निसर्गाशी तो पूर्ण एकरूप झाल्यासारखं वाटत होतं. आता ते फादर त्याला विचारतात, की "तेव्हा तुझी भावना काय होती?" तर प्रेम. प्रेम ही भावना त्यावेळी त्याच्या मनामध्ये सर्वाधिक होती. प्रेम बहुतांश सर्व गोष्टींबद्दल मला नितांत प्रेम वाटू लागलं होतं. म्हणजे झाडं म्हणा किंवा दगड असला तरी, दगड, माती, रस्ता जे काही तिथं होतं, त्या सगळ्यासाठी त्याला एक प्रेमाची भावना होत होती आणि त्याला असं वाटत होतं, की हे सगळे माझ्या शरीराचा भाग आहे आणि किती सुंदर आहे हे सगळं. म्हणजे तो त्याच्यामध्ये पूर्ण सामावून गेल्यासारखं त्याला वाटत होतं. ते काय सांगतात बघा, ही प्रेमाची भावना आपोआप उत्पन्न होते. म्हणजे हे नैसर्गिक व्हायला पाहिजे असं त्या फादरांचं मत आहे. मी ठरवून कोणावरही प्रेम करू शकत नाही. म्हणजे ते जोर जबरदस्ती करून होत नाही. तर आपण ह्याच्यावर काय उपाय काढलेला आहे? तर आपण काही याचे अफर्मेशन्स बोलतो किंवा आपण ग्रॅटिट्यूड देतो. आता ही एक प्रोसेस आहे, जी मला आता लक्षात आलंय, की आपण काय करतो, कुठल्याही गोष्टीबद्दल ग्रॅटिट्यूड देतो. पहिल्यांदा कुठलंही नातं खराब झालंय, कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड द्यायचा. जे काही माझ्या आयुष्यामध्ये आत्ता अवेलेबल आहे, ज्या काही फॅसिलिटी आहेत, काही लोक आहेत, काहीही असतील त्यांच्यामुळं आपलं आयुष्य हे सुकर झालेलं आहे. चांगलं सुखमय झालेलं आहे. म्हणून त्या लोकांना आपण ग्रॅटिट्यूड देतो. ग्रॅटिट्यूड दिल्यानंतर काय होतं, तर आपलीच त्यांच्याबद्दलची स्पंदनं चांगली झाल्यामुळं त्या वस्तू किंवा ते लोक आपल्याशी पुन्हा तीच स्पंदनं शेअर करायला लागतात आणि ती आपल्याला जास्ती अ, चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये कार्य करायला लागतात. आता हे जे त्यांनी सांगितले प्रेमाची भावना आपोआप उत्पन्न होते. पण नाही, प्रेमाची भावना आपण उत्पन्न पण करू शकतो. आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड देतो, पहिल्यांदा जरी आपल्याला तसं वाटत नसेल, की हे लोकं खूप छान आहेत, खूप छान आहेत. पण ज्यावेळेला आपण रिपिटेशन करत जातो या गोष्टीचं, की हे खरोखर किती माझ्या मदतीला येतात, किती छान आहेत, असं म्हणत जातो त्यावेळेला हळू प्रेमाची भावना उत्पन्न होत असते आणि आपण त्या गोष्टीवर प्रेम करू लागतो. तर आता त्यांनी काय सांगितलंय, प्रेम भावना जागृत करणं हे आपलं म्हणजे पहिलं अट आहे, की प्रेम भावना जागृत व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं, तर चित्त स्थिर व्हायला पाहिजे. नंतर तेव्हा उत्पन्न झालेली भावना पुन्हा ते सांगतात, "तू आठव, त्यावेळेला काय तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालं होतं, ते आठव. मनामध्ये ती भावना जागृत करून घे." असं ते सांगताय. हळू मग तो सांगतो, की मला झाडाचं रूप, आकार, मनोमन आवडू लागलं. आता त्याला एक प्रॅक्टिस करायला इथं सांगितलेलं आहे, की झाडाच्या तिथं बसायचं आहे. एक सुंदरशी जागा बघायची आहे आणि तो अनुभव पुन्हा येतोय का? ह्याच्याबद्दल प्रॅक्टिस करायचं तिथं बसून. त्या झाडांची ऊर्जा निहाळायची किंवा कुठल्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचंय आणि ती भावना पुन्हा त्याच्या मनामध्ये आली पाहिजे म्हणून तो हे प्रॅक्टिस करतोय. आता काय होतंय, मला झाडाचं रूप, आकार, मनोबल आवडू लागला तो सांगतोय. ही सौंदर्यदृष्टी वाढत जाऊन त्याचं प्रेम भावनेत रूपांतर झालं.
लहानपणी आईबद्दल वाटलेली ममता ती हीच. तारुण्यात वाटलेलं पहिलं प्रेम ते सुद्धा हेच. आणि आता डोळ्यासमोर झाड होतं. मन प्रेम भावनेने भरवून गेलं होतं. मला सर्वांबद्दल अतिशय प्रेम वाटू लागलं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनामधला कुणाबद्दलचाही जर द्वेष असेल, काहीही असेल, तर ते पहिलं काढून टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या विरुद्ध भावना काय तर ग्रॅटिट्यूड. आपण ग्रॅटिट्यूड सुरू केले की आपोआपच द्वेष वगैरे मनामधून निघून जातो. तुझं ऊर्जेचं वलय विस्तृत झालंय. तो एक एक जॉन नावाचा एक तिथे मुलगा असतो आणि तो ह्याला शिकवतो की झाडापासून म्हणजे ह्याला माहित होतं की झाडं आपल्याला ऊर्जा देतात. पण आपण झाडांना ऊर्जा देतो हे त्याला माहित नव्हतं. मग तो इथं त्याला शिकवतोय की आपण कसं हे मेडिटेशन करू शकतो किंवा आपण कसं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन हे करू शकतो. तर तो त्याला सांगतो की तुझं ऊर्जेचं वलय हे मोठं मोठं होत चाललंय म्हणून. जशीच आपली प्रेमाची भावना हृदयामध्ये वाढत जाते सगळ्या वस्तूंबद्दल, सगळ्या लोकांबद्दल, सगळ्या पूर्ण जे काही असेल, घर असेल, पुन्हा आजूबाजूच्या बिल्डिंग असतील, डोंगर, दऱ्या ह्या सगळ्यांसाठी जर आपल्याला ती भावना मोठी-मोठी होत जाते आणि आपलं तसंच ऊर्जा वलय सुद्धा मोठं-मोठं होत जातं. तर आता इथं त्यांनी काय दिलंय, की तीव्रता कमी होती माझी. कुठली? की अ, जे समाधान व्हायला पाहिजे किंवा जी प्रेम भावना मनामध्ये व्हायला पाहिजे ती थोडी कमी होती म्हणून मग तो त्याला अनुभव आलेला नाही. नंतर तो पुन्हा हे प्रॅक्टिस करतो आणि त्याला ते खूप जाणवतं, की मी ऊर्जा झाडाला देत आहे म्हणून. तेच दिलंय. आता तो सांगतो, इथं मी कल्पना केली. आता बघा, कल्पना म्हणजे व्हिज्युअलायझेशन केलं, की व्हिज्युअलाइज केलं त्यांनी. काय केलं तर माझ्या ऊर्जा वलयातून एक प्रवाह बाहेर येऊन झाडाच्या वलयाला मिळाला आहे. असं तो इमॅजिन करतो आणि नंतर झाडावर त्याची नजर तो म्हणतो म्हणजे नजर न हलवता त्या झाडाकडे बघतच राहिलो आणि इमॅजिन केलं की माझ्यातील ऊर्जा वलय त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा इमॅजिन करणं आलं आहे. आणि नंतर जॉन लांबून त्या झाडाला आणि ह्याला बघत असतो आणि तो सांगतो खरोखर तू झाडाला आता ऊर्जा देऊ शकतोस. आता ते फादर सँचेज त्याला आता सांगतायत पुढं. बऱ्याच काळापासून प्रेमाचं खरं स्वरूप आपल्याला समजलं नाही. दुसऱ्यावर प्रेम करून चांगुलपणा मिळवणं. बघा महत्वाचं इथं सांगितलेलं आहे की दुसऱ्यावर प्रेम करून चांगुलपणा मिळवणं म्हणजे काय की दुसऱ्याला आपण काहीतरी साधी-सुधी काहीतरी हेल्प केली आणि ते छान आहे असं म्हटले किंवा सुखासीनतेचा त्याग केल्याचं समाधान मिळवणं हे काही खरं प्रेम नव्हे. हे प्रेमाचं उद्दिष्ट नाही. ऊर्जेशी अनुसंधान साधल्यावर प्रथम भारावून जाऊन नंतर अत्यानंदाची अवस्था व त्याही पुढे प्रेमभावनेची अनुभूती होते. ऊर्जेचा स्रोत अखंड मिळवत ही प्रेमाची अवस्था जोपासल्यामुळे इतरांचं भलं तर होतच, परंतु स्वतःचं जास्तीत जास्त हित साधलं जातं. हा अंतिम सुखाचा मार्ग आहे. काय मार्ग आहे? तर स्वतःला पहिल्यांदा सुख देऊन स्वतःला शांत समाधानी करायचं आहे आणि त्याच्यातूनच मग तुम्ही इतरांना शांत समाधानी करू शकता आणि नंतर पूर्ण समाज असाच सुखाचा असाच सुखी समाधानी होऊ शकतो. हा त्यांनी दिलेला मार्ग आहे. आता ते सांगतायत, की ही ऊर्जा आपण भरून घेतो तेव्हा काय होतं? तर ऊर्जा भरून घेत मानसिक व शारीरिक शक्ती वाढवणं शक्य होतं. उद्धाराच्या अवघड कामासाठी अशा शक्तींची नितांत आवश्यकता असते. काय? उद्धाराच्या अवघड कामासाठी. म्हणजे जे काही गोष्टी आपल्याला
आपल्या उद्धारासाठी गरजेच्या आहेत. त्यासाठी आपल्याला ही शक्ती खूप गरजेची असते. आता त्यांच्या इथल्या आश्रमामध्ये बऱ्याचशा लोकांना हा अनुभव आधीच आलेला आहे आणि ते असा अनुभव येण्यासाठी जे काही करावं लागेल, तिथल्या लोकांना जे काही मार्गदर्शन करावं लागेल, ते फादर करतच असतात. आता ते सांगतात, की ज्यांना असे अनुभव आलेत, असं ध्यानामध्ये आपल्याला येतातच अनुभव. काही पूर्ण आपल्याला आत्मसाक्षात्कार नाही झालेला, पण थोडीफार झलक त्याची मिळत असते किंवा जे प्रॅक्टिस करतात त्याचं. त्यांना तर काय होतं तर हा अनुभव घेतलेल्या व्यक्तीला ऊर्जा भरून घेणं सहज शक्य होतं. असं ते फादर सांगतायत. इतरांना सुद्धा ऊर्जा प्राप्त होते. पण काय होतं त्यांना प्रयत्न करावे लागतात. मनातल्या मनात अशा अनुभवांना उजाळा देत ऊर्जा भरून घेता आली पाहिजे, असं ते म्हणतात. आता तो विचारतोय, जेम्स विचारते, की ह्याच्यामुळं काय झालंय? म्हणजे ह्याच्यामुळं फरक काय झालाय? की माझ्या मधल्या ऊर्जा वलयामध्ये काही दिसतंय का तुम्हाला? माझ्या ऑरामध्ये काही दिसतंय का? तो विचारतो. तर नेहमीच्या पांढरट रंगाचा निळसर हिरवा म्हणजे निळसर हिरवा अशा अशा लोकांचं ज्यांना असे काही साक्षात्कार झालेत किंवा ऊर्जा वाढलेली असते अशा लोकांचा जो ऑरा आहे त्याचा कलर निळसर हिरवा असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आकारमान म्हणजे ते बाकीच्यांच्या तुलनेत त्याचा आकार खूप मोठा असतो. आता ते सांगतात, डोंगर माथ्यावर तुझी ऊर्जा फोफावून पूर्ण विश्वात पसरली. खरं तर विश्वातील ऊर्जेशी अनुसंधान साधलं गेल्यामुळे तुझी ऊर्जा विस्तारित होऊन त्यामध्ये सर्व काही सामावून गेलं. तर हीच आत्मानुभूती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं करत आहोत. आता तो सांगते की या वेळेला काय झालं, माझ्या सुप्त स्मृती अचानक जागृत झाल्या. माझ्या म्हणजेच या विश्वाच्या उत्क्रांतीची कहाणी माझ्या समोरून सरकली. मी प्रत्यक्ष पाहत होतो. केवळ हायड्रोजनपासून पहिले तारे तयार झाले. ताऱ्यांच्या पुढील प्रत्येक पिढीबरोबर प्रगत अशा वस्तूंची मॅटरची निर्मिती झाली. मात्र त्या वस्तू भौतिक स्वरूपात नसून ऊर्जेच्या कंपनांच्या स्वरूपात, जे कंपन इथं म्हणतायत ते वेव्ह स्वरूपात आहे. कंपन्या नेहमी अशा लाटेच्या स्वरूपात असतात आणि हे सगळी ऊर्जा जी होती ती त्याला लाटेच्या स्वरूपात दिसत होती पहिल्यांदा. ही कंपनं सतत पुढे प्रगत अवस्थेकडे वाटचाल करत होती. नंतर पहिला जीव अस्तित्वात आला आणि उत्क्रांती होत होत मानवाचा प्रवेश झाला. मग असं त्यांचं तिथं बोलणं झालं. आता फादर त्याला पुढचे जे आहे की ऊर्जा घेणं आणि त्याचा विस्तार करणं हा 5व्या भागाचा अ, हे आहे काय 5वी इन्साईट आहे काय की आपण ऊर्जा घेतो. आता ते सांगतायत ते म्हणतायत की पहिल्या भागापासून तू विचार कर की काय काय हे इन्साइट्स झालेले आहेत. तर इथं सगळं आलेलं आहे ते. पहिल्या भागात वर्णन केलेल्या योगायोगांची दखल घेतल्यावर प्रगतीची सुरुवात होते. हे आपण पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे. या योगायोगांमुळे आपल्याला अशी जाणीव होते की आयुष्यात घडणाऱ्या घटनांना खोलवर अर्थ असून त्यांच्या मुळाशी अनाकलनीय शक्ती कार्यरत असावी. ही फर्स्ट इन्साइट झाली की योगायोगांना समजून घेणे आणि त्याच्यामध्ये कुठली तरी शक्ती कार्यरत आहे हे कळणे, याची जाणीव होणे. तर आता ते सांगतात दुसरा लिखाणाचा दुसरा भाग आपल्या मनात दृढ करतो. आतापर्यंत आपण भौतिक सुख मिळवण्यात मग्न होतो. त्यातील खोलपणा लक्षात येऊन थोडं थांबल्यामुळे आपण योगायोगांची दखल घेऊ लागतो. म्हणजे काय की जुळवाजुळव करू लागतो की ह्याच्यानंतर हीच घटना का घडली किंवा ह्याच्यामधून मला काय शिकायला मिळणार आहे. तिसरा भाग भौतिक जगाचं नवीन स्वरूप उलगडून दाखवतो. हे संपूर्ण विश्व एका गतिशील ऊर्जेपासून तयार झालं आहे आणि ही ऊर्जा मानवी इच्छा आकांक्षांना प्रतिसाद देते. आता ह्याच्याबद्दल तर
सांगितलेलंच आहे की आपल्या इच्छा आकांक्षामुळेच ही ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये प्रकट होते किंवा वस्तू घटना वगैरे ते खेचून आणते. हे तिसरा भाग झाला. आता चौथ्या भागात असं म्हटलं आहे की दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पाडून नियंत्रण मिळवून त्यांची ऊर्जा खेचून घेणं ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. ऊर्जेची कमतरता भासल्यामुळे प्रत्येक जण या अनिष्ट वृत्तीत गुंतून गेला. हे चौथा भाग होता. म्हणजे समजून घेणं की ऊर्जा आपल्याला कमी पडते आणि आपण लोकांशी असं वागतोय की ज्याच्यामुळं ऊर्जेची कमतरता आपल्याला जाणवते आणि आपण लोकांकडून ऊर्जा घेतो. पाचवा भाग काय आहे? तर पाचव्या भागानुसार ऊर्जेचा प्रमुख स्रोताशी दुवा साधल्यावर ही उणीव भरून काढता येईल. ऊर्जा भरून घेण्याची इच्छा दाखवली असता विश्वातून ती अखंडपणे उपलब्ध होईल. आता हे 5 भागांचं वर्णन इथं दिलेलं आहे. तुझ्या बाबतीत त्या विलक्षण अनुभवामुळे विश्वाच्या अमर्याद ऊर्जेची झलक तुला पाहायला मिळाली. तुझी स्थिती म्हणजे इतरांना पार मागे टाकून एकट्यानेच भविष्यात डोकावण्यासारखं आहे, परंतु ही स्थिती चिरकाल टिकून राहत नाही. जाणीवांच्या सामान्य पातळीवर वावरणाऱ्या व्यक्तीशी संपर्क आल्याने किंवा अवतीभोवती संघर्ष घडत असताना या प्रगत अवस्थेतून बाहेर फेकले जाऊन आपण पूर्वस्थितीत येतो. म्हणजे आपण काय होतं, जसं आपण ध्यानातून बाहेर आलो, पुन्हा आपल्या दैनंदिन कामं करत गेलो, तर हीच अवस्था आपली सुद्धा होते. म्हणजे उच्च ऊर्जेत जरी आपण असलो तरी आपण त्या स्पंदनांमध्ये राहिलो नाही, त्या विचारामध्ये राहिलो नाही, तर आपण सुद्धा पूर्वस्थितीत येत असतो. आता ते सांगतात की हे असं व्हायला नको आहे. पूर्वस्थितीत आपण यायला नको. आपण ऊर्जेच्या एका ठिकाणी स्थिर राहायला पाहिजे असेल तर आपण हेतुपूर्वक ऊर्जा भरून घ्यायला शिकलं पाहिजे. याच ऊर्जेमुळे आयुष्यात घडणाऱ्या योगायोगांचा अर्थ आपल्या लक्षात येतो आणि योगायोगांमुळे पुढील पातळी कायमस्वरूपी गाठता येते. म्हणजे आपण ऊर्जेमध्ये स्थिर कसं होऊ शकतो, तर आपण ही ऊर्जा हेतुपूर्वक घेतली पाहिजे. म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिसने आपण ध्यानधारणा करून किंवा अशा लोकांच्या सानिध्यात राहून ही ऊर्जा कायम ठेवली पाहिजे. मग काय होतं, तर ही ऊर्जा आपल्याला काय करते, आयुष्यात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी काही गोष्टी आपसूक घडून येतात. या मार्गदर्शनामुळे आपले सुप्त गुण प्रत्यक्षात उतरवून आपलं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनतं. काय होतं, की आपल्याला नक्की काय आवडतंय, काय नाही आवडत, ह्याची जाणीव जेव्हा होते, मला काय करायचं किंवा काय नाही करायचं, हे स्पष्ट होतं या ऊर्जेमुळं. आणि ज्याची ऊर्जा जास्ती असते त्याचे निर्णय वगैरे सगळे परफेक्ट होतात. आणि त्याच्यामुळं आपलं परिपूर्ण व्यक्तिमत्व बनतं. आपल्याला घडवण्यासाठी नियतीने जो मार्ग निवडला आहे, त्यावरूनच आपण वाटचाल करत आहोत अशी भावना तयार होते. अशी वाटचाल करत असता मिळवलेली ऊर्जा आपल्यामध्ये स्थिर होऊन ऊर्जा वलयांची पुढील पातळी गाठली जाते. काय होतं, ऊर्जा आपल्यामध्ये स्थिर होते. का होते, तर आपला ऊर्जेवर विश्वास आहे की जे काही घडतं आहे ते एका शक्तीमुळं, दैवी शक्तीमुळं घडतं आहे आणि ती शक्ती मला मार्ग दाखवते आहे. ह्याच्यामुळं काय होतं, ऊर्जा स्थिर होते आणि ऊर्जा वलयांची पुढची पातळी काय आहे, तर भीतीची भावना वगैरे अ, आपल्यामध्ये येत नाही. ज्या लो भावना आहेत त्या आपल्यामध्ये येत नाही. आपलं नवीन व्यक्तिमत्व तयार होतं आणि आपण कल्पनांच्या पुढील अवस्थेमध्ये स्थिर होतो. आपण ऊर्जा भरून घेत घेत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतो. अशा रीतीने विश्वाची उत्क्रांती मानव कंपनांच्या प्रगत व अतिप्रगत अवस्थेपर्यंत पर्यंत सुरू प्रत्येक जणच ठेवणार आहे, पण प्रत्येकाची वेळ येते तेव्हाच तो हे जागृत होऊ शकतो किंवा आपण प्रॅक्टिसने जागृत करू शकतो. मानवाच्या उत्पत्तीपासून ही उत्क्रांती अजाणतेपणे सुरूच आहे. म्हणजे असं नाहीये की ज्याला कुणाला आता जाणीव नाहीये,
की मला ध्यान केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, असं नाहीये की त्यांना त्या मार्गामधून सुटका आहे. त्यांना त्यांची प्रगती होतेच आहे. पण ते स्वतः तयार नसल्यामुळं ते अजून काही मॅट्रिक्स मध्ये अडकलेले आहेत. पण त्यांना माहित नाहीये त्यांची सुद्धा प्रगती होते आहे. यामुळेच तर मानवी संस्कृतीने प्रगती केली, मानवाची आयुर्मर्यादा वाढली, क्षमता रुंदवल्या. आता मात्र आपण ही उत्क्रांती जाणीवपूर्वक करणार आहोत. जे आता 21व्या शतकानंतर ही उत्क्रांती आहे ती आपण जाणीवपूर्वक जाणीवेने करणार आहोत. असं या 6 नंबरच्या हस्तलिखितामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पण एक कसोटी पार करावी लागेल. काय कसोटी पार करायची आपल्याला? ऊर्जेची कायमस्वरूपी या ऊर्जेशी कायमस्वरूपी दुवा जोडण्यासाठी अजून एक कसोटी पार करावी लागेल. हाच मुद्दा 6व्या भागात मांडला आहे. काय मांडला आहे की आपल्याला आपल्या बघूया आता पुढे. एका विशिष्ट पद्धतीने आपण दुसऱ्यावर ताबा मिळवत असतो. सर्वप्रथम ती आपली वागण्याची पद्धत ओळखता आली पाहिजे. 4थ्या भागानुसार स्वतःला भासणारी ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी मानव दुसऱ्याची ऊर्जा खेचून घेतो. 5व्या भागात वर्णन केल्याप्रमाणे ऊर्जेचा दुसरा स्रोत अस्तित्वात आहे. परंतु जोपर्यंत आपण इतरांवर ताबा मिळवण्याची आपली पद्धत वर्ज करत नाही किंवा दुसऱ्यांवर आपण जास्तीत जास्त डिपेंड राहिलो किंवा ते निर्णय घेतील तेव्हा आपण घेऊ, अशा काही पद्धती आपण जर काय म्हणू आपण, आपल्या जर सवयी असतील अशा काही की दुसऱ्यांवर ताबा मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्यांची ऊर्जा आपण घेत असू, तर ती सगळ्यात पहिलं आपल्याला वर्ज करायचं आहे. तोपर्यंत या ऊर्जा स्रोताशी आपण जोडले जाऊ शकत नाही. तर आपलं इथं जे चालू आहे व्यंगमध्ये ते काय आहे, तर आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करतोय. आपण काय करतोय, आपली ऊर्जा वाढवतोय. आपोआपच आपल्यामधील अवगुण कमी कमी होत चालले आहेत. आपल्या सवयी पण तशाच बदलत चाललेल्या आहेत. दुसऱ्यावर ताबा मिळवण्यासाठी ही क्रिया आपण इतक्या नकळतपणे करत असतो की या सवयीतून मुक्त होणं अतिशय कठीण असतं. म्हणूनच आपले जे बिलीफ्स आहेत किंवा आपल्या सवयी आहेत, हॅबिट्स आहेत, त्या ओळखणे, विचार करण्याची पद्धत काय आहे, ते सगळं ओळखून आपल्याला त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल, आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा कशी ग्रहण करता येईल, हे आपण लक्ष द्यायला पाहिजे. पुढे तीच सवय अंगवळणी पडलेली असते, बरोबर आहे. यालाच आपण विशिष्ट भूमिका म्हणतो. म्हणजे प्रत्येक माणसाची विशिष्ट भूमिका म्हणजे काय, तर त्याचे पॅटर्न्स जे आहेत ते. आता हीच भूमिका अशासाठी कारण आपल्या दैनंदिन जीवनातील प्रसंग हे नाटकातील प्रवेशाप्रमाणेच घडतात. या प्रसंगामध्ये आपण ठराविक भूमिका वठवत असतो. याचे संवाद आपण लहानपणापासूनच सवयीनुसार स्वभावानुरूप म्हणजे तसंच बिहेवियर करत असतो किंवा लहानपणापासून ह्या सवयी स्वभाव आपला बनलेला असतो. पुढे नकळत सर्व प्रसंगात आपण तीच भूमिका पार पडतो आणि आपला असा समज होतो की आपल्या बाबतीत नेमके असेच प्रसंग घडत आहेत. या एकाच भूमिकेत गुरफटल्यामुळे योगायोगांनी घडून येणाऱ्या स्फूर्तिदायक अनुभवांपासून आपण वंचित राहतो आणि जीवनाचं नाट्य नीरस होतं. आता पुढचा 6वा भाग आहे भूतकाळाचा नवीन संदर्भ. आता भूतकाळाचा नवीन संदर्भ म्हणजे काय, तर आता या नावावरूनच येतंय की भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या कशासाठी घडल्या, त्याच्यातून काय अर्थ निघाला, हे म्हणजे आपल्याला शोधून काढायचंय आणि ते पुन्हा घडू नये याची काळजी घ्यायची. आता याच्यामध्ये ते पुढं जे फादर सँचेज आहेत त्यांना अशी एक बातमी कळते की
पोलीस त्यांच्याबद्दल विचारत आहेत, त्यांच्या आश्रमाबद्दल विचारत आहेत. म्हणून ते ह्या जेम्सला घेऊन तिथून आश्रमातून निघून जातात आणि पुढं गेल्यानंतर त्यांना तिथं एक जुलिया नावाची त्या फादर आहेत त्यांच्या एक ओळखीची बाई आणि रोलांड नावाचा तिच्याबरोबर एक माणूस असतो, तो भेटतो. तर हा जेम्सला तो रोलांड काही आवडत नाही. तो माणूस आवडत नाही. तो त्याच्याशी बिलकुल बोलत नाही. आणि तो त्या माणसाला पण जेम्सशी खूप बोलायचं असतं. खूप असं त्याला वाटत होतं आतून, पण हा जेम्स काही बोलत नाही. तर फादर त्याला समजवत आहेत, की ही जी विशिष्ट भूमिका आपण जी नेहमी सवयीनं आपण कायमस्वरूपी हे केलेली असते किंवा आपण नेहमी तीच पद्धत अवलंबत असतो. कायमची सोडून देण्याची गरज आहे असं सांगितलंय, तरच आपली उन्नती होते. आता इथं काय आहे, तर जेम्स म्हणतो, की हा कोण नवीन माणूस आहे, त्याच्याशी मी काही बोलणार नाही असं म्हणून ते तिथून निघून जातात आणि त्यावेळेला ते फादर त्याला सांगतात, की तो जो तुझा मित्र विल आहे, तो या जुलियाला भेटलेला आहे आणि तो बरंच काही त्याच्याबद्दल सांगत असतो आणि तो तुला नंतर भेटणार आहे असं वगैरे. मग ते सांगतात, की हे तुझं बिहेवियर आहे. काय आहे, की तू आत्तापर्यंत स्वतःला अ, वाचवण्यासाठी आता तू वागलास, की हा माणूस कोण आहे आणि मी त्याच्याशी बोलणार नाही. तर हे जे तू काही वागलास, त्याच्यामुळं झालं काय, की तिथं ती शृंखला तुटली. कुठली? ती साखळी तुटली, की त्याच्या पुढं काही तुला माहिती मिळाली असती, त्याच्याकडून तुला काही शिकायला मिळालं असतं, ते तू होऊ दिलं नाहीत. हेच आपले मनाचे पॅटर्न असतात किंवा विचारांचे पॅटर्न असतात. तर ते त्याच्याबद्दल त्याला समजवतात, तू एका विशिष्ट भूमिकेत शिरतोस. म्हणजे काय आत्ता जे काही तो त्या रोलांड माणसाशी बोलला नाही म्हणून ते त्याला सांगतात. त्यावेळी तू अलिप्त, गुमा बनतोस. लोकांना तो आतल्या गाठीचा दुर्बोध वाटू लागतोस. तू स्वतःला असं भासवतो, की तू सावधगिरी बाळगतोस. परंतु खरं तर तुझी अशी अपेक्षा असते, की समोरचा तुझ्या जाळ्यात अडकून तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि समोरच्याने प्रयत्न केल्यावर मात्र तू तुटकपणे अस्पष्ट बोलतोस. त्यामुळे तुझ्या नेमक्या भावना समजण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अशा वेळी ते आपलं पूर्ण लक्ष तुझ्यावर केंद्रित करतात, ज्या योगे तुला त्यांची ऊर्जा मिळते. जेवढा जास्त वेळ तू त्यांना गुंतवून ठेवतोस, तेवढी जास्त ऊर्जा तुला मिळते. पण ही ऊर्जा जास्त वेळ टिकून राहू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. अंगवळणी पडलेल्या या सवयीतून बाहेर येण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करून आपली सवय, विशिष्ट भूमिका शोधली पाहिजे. दुसऱ्याची ऊर्जा खेचून घेण्याची आपली पद्धत ओळखली पाहिजे आणि त्या भूमिकेची पूर्ण जाणीव होणं गरजेचं आहे आणि तुला ती बदलायची आहे, असं ते सांगतात. आता इथं जे चाइल्डहुड आपलं जे काही व्यक्तिमत्व असतं ते बऱ्याचशा म्हणजे लहानपणीच घडलेलं असतं आणि त्या लहानपणातल्या प्रसंगामुळं आपण काही स्वभावाचे गुणधर्म घेऊन आलेलो असतो. आता ते सांगतोय, प्रथम आपल्यातील प्रत्येकाला अगदी लहानपणापर्यंत मागे जाऊन आपलं त्यावेळचं कौटुंबिक वातावरण लक्षात घ्यायला हवं आणि ही सवय कशी लागली याचा विचार करायला हवा. म्हणजे आपण जर कुठलीही आपली सवय असेल, जास्ती बोलण्याची असेल, काही खाण्याच्या सवयी असतील किंवा काही विचार करायच्या पद्धती असतील, ते सगळं सवयी कुठं लागल्या, का लागल्या, कुटुंबामध्ये कुणाला त्या सवयी होत्या का? या सगळ्याचा विचार करायचा आहे. या सवयीचं मूळ लक्षात आल्यावर दुसऱ्याला ताब्यात ठेवण्याच्या आपल्या पद्धतीबाबत आपण जागृत होऊ. त्यावेळी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने मुलांची ऊर्जा खेचत होती. त्यामुळे ही ऊर्जा परत मिळवण्यासाठी आपण ठराविक पद्धत किंवा भूमिका अंगीकारली होती. तर ही ऊर्जा आपल्या कुटुंबातले लोक घेऊ नयेत म्हणून आपण असे काही
आपल्या सवयी डेव्हलप केलेल्या असतात, की तीच नेमकी आपलं व्यक्तिमत्व बनतं किंवा तो स्वभाव बनतो. आपल्या कुटुंबियांच्या भूमिकेला प्रतिक्रिया म्हणून आपली विशिष्ट भूमिका तयार झाली. आपल्या कुटुंबातील ऊर्जेची ये-जा नीट ध्यानात आल्यावर आपण त्या नियंत्रण नाट्याच्या पार पलीकडे जाऊन त्यामागचं खरं कारण समजू शकतो. म्हणजे इथं काय आहे, तर साक्षीभाव ठेवायचा आहे. साक्षीभावाने आपल्या आयुष्याकडे बघायचंय. आता ते कुठं अगदी लहानपणी आपले आई-वडील कसे होते, मी लहान होते तेव्हा कसं काही आपलं कुटुंबाचं वातावरण होतं. अ, वडिलांचा जर डॉमिनेटिंग स्वभाव असेल, की मी म्हणेन तेच खरं, तर मुलगा सुद्धा त्याच्या तरुण अवस्थेमध्ये किंवा त्याचा स्वभावही तसाच बनतो किंवा त्याच सवयी त्याच्यामध्ये येत असतात. आता प्रत्येकाने कुटुंबातील प्रसंगाचा, अनुभवांचा, उन्नतीची वाटचाल या दृष्टिकोनातून फेरविचार करायला हवा. त्यानंतर आपण कोण आहोत? आपलं खरं उद्दिष्ट काय आहे? हे उमजेल. हे लक्षात आल्यावर आपली विशिष्ट भूमिका गळून पडेल आणि आपण प्रगतीच्या दिशेने झेप घेऊ. म्हणजे काय आहे? आपल्या हृदयातले जे काही गुण डेव्हलप झालेले आहेत, ते गुण आपण लक्षात घेऊन अ, ते अ, जर वाईट गुण असतील, द्वेष असेल कोणाबद्दल, तर तो सगळा घालवून टाकायचा आहे आणि त्याच्या जागेवर नवीन गुणांचा अ, विकास करायचा आहे किंवा त्याबद्दल आपण काय करू शकतो ते सगळं बघायचं आहे. आता काही लोकांच्या अशा भूमिका असतात, की ऊर्जा मिळवण्यासाठी अशा व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक त्रुटी किंवा दोष हेरण्याच्या हेतूने प्रश्न विचारत राहतात. दोष सापडल्यानंतर टीका चालू करतात. समोरच्या व्यक्तीचे दोष, त्रुटी हे सगळं त्यांच्यावर लादलं जातं आणि टीकाकाराच्या सान्निध्यात ही व्यक्ती अगदीच बुजून जाते. म्हणजे तिचा जो मोकळेपणा असतो, तो कमी होतो आणि त्याप्रमाणेच त्याचं व्यक्तिमत्व ठरत असतं. मग इथं काय होतं, बचावात्मक त्याचा पवित्रा असतो आणि त्याच्यामुळं तो माणूस अपेक्षित ऊर्जा मिळवू शकत नाही. आता त्याला जे काही भेटलेले आहेत लोक, त्याच्यामध्ये एक रॉबर्ट नावाचा माणूस त्याला भेटलेला आहे. तोही असाच असतो, की त्याच्यावर तो त्याला म्हणत असतो, की "तू आमच्या ग्रुपमध्ये ये" वगैरे. मग त्याला त्याची आठवण होते. आता नंतर त्याला त्याच्या आई-वडिलांबद्दल विचार चालू होतात, की माझे आई-वडील पण बऱ्यापैकी असेच होते. त्यांचं कोणाशी जमत नव्हतं. आणि अशा वेळी काय होतं, त्या लहान मुलांकडे लक्ष कुणाचं नसतं. त्यावेळी त्या लहान मुलांना असं वाटतं, की माझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून ते काही अशा गोष्टी करतात, की त्याच्यामुळं लक्ष त्यांच्याकडं खेचलं जावं आणि तसंच त्यांची मग पर्सनॅलिटी बनते आणि आता हे लिखाणाच्या 6व्या भागात दहशती भूमिका असं म्हटलेलं आहे. दहशत आपण जी दुसऱ्यांवर दाखवतो, ती भूमिका खोडून टाकायची आहे आणि आपल्याला पुढच्या ऊर्जेच्या मार्गाला जायचं आहे. काही लोक कसे असतात, दहशत आपली दाखवतात, त्याला दहशती भूमिका म्हणतात. काही लोक काय असतात, केविलवाणे असतात, म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी दुसऱ्यांची सहानुभूती पाहिजे असते आणि त्या सहानुभूतीतून ते ऊर्जा मिळवत असतात. हे झाले 2 प्रकार. आता पुढे अजून प्रकार दिलेले आहेत. आता हे जे केविलवाणे जी भूमिका आहे त्यांच्याबद्दल काय आहे, दुसरे कसे जबाबदार आहेत माझ्या या सगळ्या गोष्टींसाठी. मग ते त्या लोकांकडून समोरच्या लोकांकडून मदतीची अपेक्षा ठेवतात आणि सौम्यपणे ऊर्जा दुसऱ्यांची ग्रहण करत असतात. बघा काही लोक असे असतात की ज्यांना
ज्यांच्याशी फोन केल्यावर आपल्याला ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं किंवा बोलल्यावर किंवा भेटल्यावर असं होऊ शकतं. तर ते केविलवाणी भूमिका असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर काही लोकांना अपराधीपणाची भावना असते. आता इथं सांगितलंय केविलवाणी भूमिका बद्दल दिलेलं आहे ते. ठीक आहे. ते तर आपल्याला काही गरज नाही. अलिप्त पालकांमुळं मुलं टीकाकार होतात. म्हणजे पालक जे असतात, जे समाजाशी संबंधित म्हणजे असे जास्ती संबंध ठेवत नाहीत किंवा समाजामध्ये मिक्स होत नाहीत. तर अशा लोकांची मुलं सुद्धा अशीच बनतात, असं ते म्हणतात. टीकाकार इतरांना अलिप्त बनवतात. दहशती वृत्तीसमोर माणसं केविलवाणी भूमिका घेतात. हा उपाय चालला नाही तर सरते शेवटी स्वतःच दहशती भूमिका स्वीकारतात. म्हणजे एकतर ते केविलवाणे तरी बनतात, नाहीतर दुसऱ्यावर हुकूमत गाजवणारे तरी बनतात, असं त्यांना सांगायचं. म्हणजे हे जे मनाचे आपला स्वभाव कुठल्या या पॅटर्न मध्ये बसतो आहे हे बघायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल केल्यानंतरच आपल्याला ऊर्जा कशी टिकवता येईल याबद्दल जे काही गरजेचे गोष्टी आहेत ते करायचे गरज आहे, असं त्यांनी सांगितले किंवा प्रॅक्टिसेस करायची गरज आहे. आता ते पुढं जातात. मिचू पिचू म्हणून नाव आहे, एक ठिकाण असतं तिथं ते जातात. आता आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट कसं समजून घ्यायचं. आपल्यातील प्रत्येकाने आपल्या बालपणीच्या काळात जाऊन तेव्हाच्या कौटुंबिक वातावरणाचं परीक्षण करायला हवं. आपली विशिष्ट भूमिका आपल्या लक्षात आल्यावर आपण कौटुंबिक सत्याचा मागोवा घेण्यास समर्थ होतो. म्हणजेच ह्या ऊर्जेच्या चढाओढीपलीकडे दडलेला खरा हेतू शोधू शकतो. म्हणजे आपली जी बेसिक भावना काय होती किंवा बेसिक आपलं हेतू काय होता की ज्याच्यामुळं ही ऊर्जा आपण म्हणजे या स्पर्धेमध्ये आलो की एकमेकांना चांगलं वाईट म्हणायचं किंवा ऊर्जा घ्यायची एकमेकांचं. हे सत्य लक्षात आल्यावर आयुष्यात नवचैतन्य निर्माण होतं. कारण तेव्हा आपल्याला आपण कोण आहोत, कोणत्या मार्गाने जात आहोत आणि आपलं खरं उद्दिष्ट काय आहे हे कळतं. तर हे ह्या फादरने सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी महत्वाची एक गोष्ट सांगितली की इथं भीती सुद्धा सगळ्यात महत्वाची चाइल्डहुड ट्रॉमामध्ये ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती असते तर ती भीती कुठल्या भावनेतून आली, कुठल्या प्रसंगातून आली, ते सगळं आठवून बघायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ते सांगतायत की तुझ्या उद्दिष्टाचा शोध घेण्यासाठी प्रथम तुझ्या संपूर्ण आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर आणून त्यातील गर्भितार्थ शोधण्याचा प्रयत्न कर. माझा जन्म या विशिष्ट कुटुंबातच का झाला? आता त्याच्याही पुढचं आपल्याला मॅडम सांगतात की मी याच आई वडिलांना का निवडलं, हेच कुटुंब का निवडलं, असे याच पद्धतीचं का वातावरण माझ्या आजूबाजूला आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. या पाठीमागे काय हेतू असेल, मग ह्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात. मग तो त्याच्या आईबद्दल सांगतोय की ती कशी होती. त्याच्या आईला पार्किन्सन्स नावाचा आजार होता आणि त्याच्यानंतर खूप आजाराने तिचं निधन झालेलं आहे. आणि म्हणून मग आणि त्यावेळेला म्हणजे त्याच्या लक्षामध्ये ही गोष्ट राहिली आहे की ईश्वरीय नियमांचं पालन ती त्या तशा अवस्थेत सुद्धा ती करत होती किंवा ईश्वरावरची तिची निष्ठा इतकी गहन होती की
म्हणजे खूप दृढ हे होती, तिची श्रद्धा होती ईश्वरावर. ती जरी तिला दीर्घ आजार होता पार्किन्सन्स नावाचा, तरी सुद्धा ती अगदी शेवटपर्यंत ईश्वराची भक्ती करत होती. मग त्याच्यातून त्याला कुठंतरी ईश्वराबद्दल एक मनामध्ये आस्था होती किंवा तिचा तो गुण त्याच्यामध्ये आलेला आहे असं सांगितलं. आपण आपल्या आई-वडिलांची भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक निर्मिती देखील आहोत. आपल्या अस्तित्वावर त्या दोघांच्या आयुष्याचा खोलवर ठसा उमटलेला असतो. आपल्या सत्याचा शोध घेताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आई-वडिलांच्या वेगवेगळ्या भासणाऱ्या तत्त्वांचा उदात्त दृष्टिकोनातून समन्वय साधत या संयुक्त उद्दिष्टाला पुढील प्रगत अवस्थेपर्यंत नेणे हे आपले ध्येय आहे. त्यासाठीच आपला तिथे जन्म झालेला आहे. काय सांगितलंय की आपण आपल्या आई-वडिलांची भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक निर्मिती देखील आहोत. म्हणजे त्यांचे जे आध्यात्मिक गुण आहेत ते आपल्याला वाढवायचे आहेत. आपल्या अस्तित्वावर त्या दोघांच्या आयुष्याचा खोलवर ठसा असतो. बरोबर आहे. त्यांच्या सगळ्या बऱ्याचशा सवयी आपल्यामध्ये आलेल्या असतात. आपल्याला त्या गोष्टी आता त्याच्या आईला ईश्वरावर कशी श्रद्धा होती तशीच त्याला सुद्धा आहे. तर हे सत्याचा शोध घेताना म्हणजे आपल्या आयुष्यासाठी कुठली गोष्ट गरजेची आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण तेच त्यांचे जे काही तत्व आहेत ते तत्वच आपल्याला उदात्त करायचे म्हणजे चांगले करायचे. आध्यात्मिक म्हणजे काय की सगळ्या चांगल्या गोष्टीच घडतात आपल्याबद्दल. म्हणजे आपली ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढल्यानंतर मग आपण योग्य त्याच गोष्टी करतो, समाजासाठी विचार करतो, सामाजिक कार्य करतो. या सगळ्या गोष्टी कशा कशा आयुष्यात येतात हे सगळं आपण बघत असतो किंवा आपल्याला तेच उद्दिष्ट ठेवून पुढं जायचं असतं. आता ते सांगतात फादर कार्ल म्हणून तिथं भेटतात त्याला. ते सांगतात आध्यात्मिक वृत्तीची शिकवण तुला आईकडून मिळाली आणि वडील कसे होते साहसी होते तर तू वडिलांकडून तू साहस आनंद यातून स्वतःची उन्नती करणे हे शिकलास म्हणजे हे किती छान गुण तुझ्यामध्ये आले तर आता तुला त्याचीच तेच वाढवायचे आहेत आयुष्यामध्ये. तुझ्या आई वडिलांना जे जमलं नाही तो सुवर्ण मध्य तुला आता साधायचा आहे. हेच तुझं या जन्माचं उद्दिष्ट म्हणजे तुझ्या उत्क्रांतीचा पुढील टप्पा आहे. म्हणजे आपल्याला जे त्यांनी आता सांगितलं भूतकाळाचा नवीन संदर्भ तर हा काय आहे भूतकाळामध्येच त्याची सगळ्या पुढील आयुष्याचं मार्गदर्शन लपलेलं आहे. त्याच्या बालपणामध्ये त्याच्या आई वडिलांचे पॅटर्न कसे होते त्याच्यामध्ये त्याचा आयुष्याचा उत्क्रांतीचा मार्ग पुढचा ठरलेला आहे. एकतर नवीन उद्दिष्टाचा मनापासून स्वीकार करून पुढे सरळ आणि माझं बोलणं पूर्णपणे विसरून तुझी जी काही भूमिका आहे ती चालू ठेव असं ते सांगतात किंवा मग काय कर या मार्गातील पुढची पायरी म्हणजे जन्मापासूनच्या सर्व महत्वाच्या घटना नीट आठवणे. आत्तापर्यंतच्या आयुष्याचा एकसंघपणे विचार केल्यावर तुझ्या लक्षात येईल की त्या उद्दिष्टासाठीच तू सतत कार्यरत होतास. तू इथपर्यंत कसा पोहोचलास आणि यापुढे तू काय करायला हवं याचा उलगडा पूर्ण होईल. म्हणजे काय की यात सगळ्या जर घटना योगायोग सगळं सगळं बघितलं अगदी लहानपणापासून तर आपल्याला आपल्या आयुष्याची उत्क्रांती छानपणे घडवून येऊ शकते असं ते सांगतो. आता पुढं ते सांगतायत सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्यांना मार्ग दाखवणे हे माझं उद्दिष्ट आहे ते फादर सांगतात. हस्तलिखित वाचल्यानंतर माझं ध्येय मला स्पष्ट झालं. 6व्या भागामुळे मी भारावून गेलो व हा भाग समजून घेण्यासाठी मी इतरांना मदत करू लागलो. स्वतः या प्रक्रियेतून गेल्यावर मी योग्य परिणाम साधू शकतो.
विशिष्ट भूमिका कुठली आहे ते बघायचं आहे. मी टीकाकार होतो का? म्हणजे कसं? कसं कसं घडत गेला स्वभाव माझा ते पण बघायचं आहे. त्याच्यानंतर बदल करायचे. आई-वडिलांचा नीट विचार कर सांगितले. सहवासातले त्यांच्या सहवासातले अनुभव, ते सगळं आठव. वडिलांची महत्वाकांक्षा, कर्तबगारपणा तो आठव. तर त्यांच्या वडिलांची एक होती, की वेळेचं पूर्वनियोजन ते करत असत. काटेकोर होते. अ, कुठलेही कार्य ते व्यवस्थित छान पार पाडत होते. माझी आई अंतर्ज्ञानी व काहीशी गूढ होती. तिची ठाम समजूत होती, की आपल्यातील प्रत्येकाला आंतरिक शक्तीकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत असतं व त्या मार्गावरून वाटचाल करणे हे आयुष्याचे मर्म आहे. म्हणजे आईकडून त्याला हे जिज्ञासा सुद्धा मिळाली, की आयुष्याबद्दल कसं वागलं पाहिजे किंवा ऊर्जेवर थोडंफार सोपवून दिलं पाहिजे. लोकांना त्यांच्या भूमिका समजून देत, त्यांचं ध्येय शोधून काढण्यात मदत करणं, हे सुद्धा आपलं एक जीवनकार्य असू शकतं. ठीक आहे, आता उद्या आपण हे संपवून टाकूया, असं मला वाटतंय. धन्यवाद मॅडम. धन्यवाद, छान वाटलं तुम्ही. धन्यवाद. तर आज सगळ्यांनी एक 5-5 वाक्य लिहून काढा आई वडिलांवर, कारण नकळत आपल्यात उतरलेली असतात त्यांचे गुणधर्म. आणि जसं शेवटचं वाक्य वाचलं नूतन मॅडमनी, की हेच आपल्या जीवन कार्याचा संदेश असू शकतो. म्हणजे आई वडिलांच्या ज्या कमतरता आपल्या वाटतात ना, ज्या चुका वाटतात आपल्याला, ते आपलं कार्य आहे. हो ना मॅडम, असंच ना? हो हो, हम्म. तर त्याचा सगळ्यांनी सुवर्णमध्य साधायचं. आपण नेहमी चांगल्या गुणांकडे बघतो, तो भाग वेगळा आहे. पण आता इथे कॉन्शियसली आपण चुका काढायच्या त्यांच्या, की हं. आपल्याला ज्या पटत नव्हत्या आणि आपल्यामध्ये तशाच नकळत उतरलेल्या असतात. आपण जर आपल्या चुका बघायला लागलो तर कधीच आपल्याला कळणार नाही, आपल्याला वाटणार नाही हो. नाही. म्हणून आई वडिलांच्याच चुका आता बघायच्यात, असू देत, हयात नाही तर नसू देत. सगळ्यांनी आज हे करा तुमच्या डायरीमध्ये. आणि 5 चुका आई वडिलांच्या आपल्याला लहानपणापासून ज्या आवडत नव्हत्या त्या लिहायच्या, आधी आधी लिहायच्या बरं का. आणि मग चेक करायच्यात आपला हात आपल्यात हा गुण आहे का, उतरलाय का. नकळत उतरलेला असतो, कदाचित उलटा झालेला असतो, पण कदाचित उतरलेला असतो. आणि जर उतरलेला असेल ना, तर आपल्यामध्ये जर कार्मिक उतरू नये, म्हणजे पुढे कॅरी ऑन होऊ नये असं ज्यांना वाटतं ना, कर्म घेऊन पुढे जाऊ नये, त्यांना हे काढून टाकायचंय स्वतःचा पॅटर्न. लक्षात घ्या, कारण त्यासाठीच आपण आलेलो असतो. आपण जसं म्हणतो ना, प्रत्येक आयुष्यातली वाईट घटना आपल्याला लर्निंगसाठी आली आहे, आपल्याला शिकायसाठी आली आहे, आपल्याला त्यातून काहीतरी संदेश घ्यायचा आहे. आणि जोवर तो संदेश येत नाही, तोवर आपल्या जीवनात तीच गोष्ट वाईट वाईट परत परत घडते. ती केव्हा घडायची थांबणार आहे? जेव्हा आपला रिस्पॉन्स बदलतो त्याच वेळेला. आपला रिस्पॉन्स केव्हा बदलणार आहे त्या घटनेला? तर आपल्याला बदलायचं आहे विचारांनी, भावनेनी, इच्छेनी. आणि मग रिस्पॉन्स बदलणार आणि मग ती गोष्ट परत परत व्हायची थांबणार. काही असू देत, रोग असू देत, व्यक्ती असू देत, समजा पैशाची चोरी होतीये किंवा पैसे मिळत नाहीयेत हवे त्या गोष्टींना, ही रिपीटेड घटना आपल्या आयुष्यात होती, काही असू देत, काही. तर तिथे विचार करायचा आहे आणि मग बदलायचे आणि मग बघायचे कसं पटापटा होऊ लागतात त्या गोष्टी. कारण त्यासाठीच ते परत येत असतात सगळं काही. तुम्हाला सांगते, आजच्या रात्रीच्या कार्यक्रमात तुम्हाला कळेल, हे सगळा सिनेमा आपण तयार करत असतो. जो पिक्चर मध्ये आपण पाहायला जातो ना, तो सिनेमा आपल्या जीवनाचा आपणच तयार करत असतो. आता आपल्याला 21 दिवसाच्या कोर्स मध्ये काय चाललंय रात्रीच्या, तर आपल्याला जे हवंय तो सिनेमा आपण करतोय, बघतोय. पण हेच एक्झिस्टिंग मध्ये उलटही असतं, जे रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतीये ना, तेच असतं. म्हणजे आता ज्या आयुष्यात घटना घडतायत ना, त्या सुद्धा आपणच लिहिलेल्या असतात, त्या सुद्धा आपणच बघत असतो.
त्या सुद्धा आपणच कवटाळत असतो, म्हणूनच त्या तशा घडतात. हे मात्र कळत नाही आपल्याला. पण तेच सत्य आहे जीवनाचं. आपणच सगळं जीवन आपलं क्रिएट करत असतो. मग आपल्याला नकळत असं होतंय ना, ते सबकॉन्शियस मधनच होतं. हेच सगळं लॉजिक जे शिकतोय ते समजून घेतलं तर खूप सुंदर आहे. ते सबकॉन्शियस मध्ये आहे म्हणून तो सिनेमा तसाच होत जातो जीवनामध्ये. त्याच घटना परत होतात. कारण आपल्या सबकॉन्शियस मध्ये तसंच आहे. आपणच ते क्रिएट करतोय. आपणच सिनेमा चालवतोय. म्हणून तो तसाच घडतोय. मग आता तो सिनेमा आपण का चालवतोय? आपला हायर सेल्फ चालवतो. म्हणजे आपल्यातला जो चांगला अंश असतो ना, तो पिक्चर तो चालवत असतो. का? तर आपल्याला शिकायचंय ना. आपल्याला गुणी व्हायचंय. आपल्याला पुढच्या स्टेजला जायचंय. मग आपल्या हायर सेल्फला आपल्याबद्दल काळजी आहे, की तुझा सोल पुढे गेला पाहिजे. म्हणून तो तशाच घटना तोच तयार करतोय. म्हणजे आपणच तयार करतोय. आपल्यातला उच्च चेतनेतला भाग तो तयार करतो आणि आपल्याला सुधारायला भाग पाडतो. म्हणून आता इथे आई-वडिलांचं ते करायचंय. आई-वडिलांच्या चुका आणि आपला तो सोल प्रोग्राम आहे हे लक्षात घ्या. आणि जोवर आपण ते करत नाही, तोवर आपले आई-वडील हील होणार नाहीयेत. भले ते या जीवनात असू देत, नाही तर नसू देत. त्यांनी दुसरा जन्म घेतलेला असला तरी. आपल्याला ज्योतिषी सांगतात ना, तुमचं हे आहे, हा दोष आहे, पितृदोष आहे, तो हाच असतो लक्षात घ्या. म्हणून आपल्याला हे करायचे. आई-वडिलांचे दोष जे होते ते आपल्यातले काढून टाकायचे. मग आई-वडिलांचे आत्मे सुद्धा हील होणार आहेत आणि आपण सुद्धा नवीन जन्माची स्क्रिप्ट कोरी ठेवणार आहोत. तर बघा बरं कोणाला सापडतंय का? विचार करा. आज नाही सापडलं तर 8 दिवस ही एक्सरसाइज करा. काही सांगायची गरज नाही ग्रुपला. फक्त काय वाटलं त्याच्यानंतर, केल्यानंतर ते भावना तुम्ही काही इफेक्ट तुमच्या जीवनात ड्रास्टिकली इफेक्ट होणार आहेत लक्षात घ्या. ड्रास्टिकली इफेक्ट होणार आहेत. तर ते जरूर लिहा ग्रुपवर. तर खूप सुंदर सांगितलं नूतन मॅडमनी. धन्यवाद सगळ्यांना. याचेच सगळं कनेक्शन्स आपल्या रात्रीच्या प्रोग्राम मध्ये जास्त तुम्ही ऐकताय. काही महत्वाचे भाग मी रेकॉर्ड करतेय मुद्दाम रात्रीच्या सेशनचे. तेही जे कार्यक्रम करत नाहीयेत रात्रीचा त्यांनी बघा, नोट्स काढा आणि जे करतायत त्यांनी पण रिव्हिजन करा. तर धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद मॅडम. ह्याच्याबद्दल थोडंसं मी सांगते, हा. की माझ्या आई-वडिलांबद्दल मला थोडं वाटत होतं, की म्हणजे मध्येच कसे मला सोडून गेले वगैरे असं. तर ती भावना मी ध्यानातून पूर्ण काढून टाकली. आणि त्याच्यानंतर मी आत्ता गेल्या वेळी घरी गेले होते त्यावेळेला ती त्यांची पुण्यतिथी वगैरे होती. तर भावानी मला सांगितलं, की "तू आज पूजेची तयारी कर. म्हणजे वहिनी काही नाही करत, तू कर" म्हणून. तर मी तिथं सगळं दिवा वगैरे लावला, सगळं हे केलं. अ, त्यांना भरून येत होतं आणि मला आनंद होत होता. म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि मला इतकं छान वाटत होतं. मला असं वाटलं ते भेटलेच मला तिथं. म्हणजे हे होतं, की आपण त्या भावनेतून मुक्त होतो. जेव्हा ध्यानामध्ये आपण हे सगळे प्रॅक्टिसेस करतो, त्यावेळेला आपण मुक्त होतो. ते मुक्त होतात का नाही तो आपलं काही हे नाही. ते तर होतातच मुक्त. पण आपल्या मनातून जेव्हा या गोष्टी रिलीज होतात, त्यावेळेला आपणच एक नवीन फ्रीडम एक नवीन नातं त्यांच्याशी बनतं आणि ते खूप सुंदर असतं. हा मला म्हणजे अनुभव आलेला आहे. तेच सांगायचं होतं मला. खूप खूप छान. धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. चला भेटूयात संध्याकाळी.